नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्चर-ओव्हलिन यांचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत पाहणार आहोत। या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत पाहिलेला होता। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये रिकार्डोचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत दोषपूर्ण असल्याचं मत ओव्हलिन यांनी स्पष्ट केलं। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार याच्यामध्ये फारसा फरक नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वेगळ्या सिद्धांताची गरज नाही असं त्यांनी 1933 मध्ये प्रसिद्ध केलेला इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हा जो त्यांचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताची मूळ कल्पना हेक्चर यांनी द इफेक्ट ऑफ फॉरेन ट्रेड ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम हा जो आपला लेख आहे या लेखामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येते। म्हणून प्रामुख्यानं त्यांचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्चर-ओव्हलिन सिद्धांत म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला दिसून येतो। ऑस्ट्रेलियन संप्रदायामध्ये मूल्य सिद्धांताच्या मदतीनं अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याचं स्पष्टीकरण देता येत असल्याचं मत ओव्हलिन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं सीमांत खर्चाच्या संदर्भामध्ये त्यांनी सिद्धांत मांडून महत्त्वाची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर वॉलरा, पॅरेटो, कॅसेल यांनी सार्वत्रिक समतोलाच्या विश्लेषणाची चर्चा केलेली होती आणि या सार्वत्रिक समतोलाची व्याप्ती वाढवून राष्ट्र आणि राष्ट्रामधील तसेच देशामधील दोन विभागामध्ये व्यापार नेमका कशा पद्धतीनं चालतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न ओव्हलिन यांनी केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून प्रामुख्यानं ओव्हलिन यांचा सिद्धांत सामान्य संतुलन सिद्धांत किंवा त्याला आपण परस्परावलंबित्वाचा सिद्धांत म्हणून ओळखत असलेला आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं रिकार्डोचा सिद्धांत दोषपूर्ण ठरवल्यानंतर हेक्चर-ओव्हलिन यांनी आपल्या सिद्धांताची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला आणि रिकार्डोच्या सिद्धांतावरती जी टीका आहे ही टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते। आपण या ठिकाणी सिद्धांताची पार्श्वभूमी विचारात घेणार आहोत। त्यातील पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत श्रम आणि भांडवलाची गतिहीनता। प्रामुख्यानं श्रम आणि भांडवल हे उत्पादनाचे प्रमुख घटक असलेले आपल्याला दिसून येतात। ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये हे घटक गतिहीन असतात तसेच अंतर्गत व्यापारामध्ये सुद्धा हे गतिहीन असल्याचं मत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। देशातील एका भूप्रदेशातील श्रमिक सहजासहजी दुसऱ्या भूप्रदेशामध्ये जायला तयार होत नाहीत। म्हणजेच की प्रामुख्यानं श्रम आणि भांडवल यांची गतिहीनता या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ओव्हलिन यांनी सांगितलेलं आहे की उत्पादन घटकांच्या गतिशीलतेच्या मुद्द्यावरून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही। म्हणून प्रामुख्यानं त्यांनी पहिला मुद्दा स्पष्ट केलेला आहे की श्रम आणि भांडवल हे देशाअंतर्गत सुद्धा गतिहीन असल्याचं मत त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर दुसरा मुद्दा समर्थनाचा त्यांनी सांगितलेला आहे किंवा सिद्धांताच्या पार्श्वभूमीचा सांगितलेला आहे की नैसर्गिक साधन संपत्ती आणि भौगोलिक परिस्थिती। प्रामुख्यानं भारतासारख्या विस्तृत प्रदेशात लागलेल्या देशात किंवा भारतासारखा जो विस्तृत भूप्रदेश आहे हा भूप्रदेश लाभलेल्या देशामध्ये निरनिराळ्या भागात जमीन, खनिज संपत्ती, हवामान, पर्जन्यमान या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजेच फक्त वेगवेगळ्या देशांच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये भिन्नता असते असं म्हणणं योग्य ठरणार नाही। या कारणावरून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची
सनातनवाद्यांची जी विचारसरणी होती ही चुकीची असल्याची टीका ओव्हलीन यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, उत्पादन पद्धती आणि तंत्र. प्रामुख्यानं एकाच देशाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या उत्पादन पद्धतीचा आणि उत्पादन तंत्राचा जो अवलंब आहे हा अवलंब केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरण आपल्याला घेता येतं की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये लहान प्रमाणावरती शेती आणि पारंपरिक शेतीचा अवलंब मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. उलट पंजाब आणि पंजाबमधील काही प्रांतांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की मोठ्या आकाराच्या शेतीचं उत्पादन घेतलं जातं आणि त्या ठिकाणी यांत्रिकीकरण असेल, हरितगृह असेल यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतं. म्हणजेच लहान प्रमाणावरील उत्पादनात श्रमप्रधान तंत्र तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी भांडवल प्रधान उत्पादन तंत्र याचा अवलंब केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच एकाच देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात जो काही समतोलित विकास आहे हा समतोलित विकास साधण्यासाठी सरकार वेगवेगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या मुद्द्याच्या आधारे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही असं मत हेक्चर ओव्हलीन यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा चौथा मुद्दा पार्श्वभूमीचा आपल्याला स्पष्ट करता येतो, आयात निर्यातीवरील निर्बंध. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात निर्यातीवरती निर्बंध लादले जातात त्याचप्रमाणे अंतर्गत व्यापारामध्ये सुद्धा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये वस्तू व्यापारासाठी पाठवत असताना निर्बंध लादले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं जे नवीन आर्थिक धोरण आहे या नवीन आर्थिक धोरणानुसार जगातील अनेक राष्ट्र मुक्त व्यापार नीतीचा स्वीकार करत असलेले आपल्याला दिसून येतात आणि याच्या आधारावरती स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही असं मत हेक्चर ओव्हलीन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवा सिद्धांताच्या पार्श्वभूमीचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भिन्न चलन पद्धतीचा अवलंब केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की भिन्न चलन पद्धती ही वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला दिसून येते आणि याचा परिणाम काय होतो तर वेगवेगळ्या समस्या आणि गुंतागुंत निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. हे जरी खरं असलं तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून विनिमय दराची निश्चिती केली जाते. आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याच्या समस्या त्यामुळे कमी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्यानं फक्त भिन्न चलन पद्धतीच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची गरज नाही असं मत हेक्चर ओव्हलीन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यातला सहावा मुद्दा आपल्याला सांगता येतो, तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत. प्रामुख्यानं तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारालाच लागू होतो असं नाही तर तो अंतर्गत व्यापाराला सुद्धा लागू होतो असं मत ओव्हलीन यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे याचं स्पष्टीकरण देत असताना ते स्पष्ट करतात, एकाच देशातील विविध प्रदेशात वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये विशेषीकरण घडून येतं. ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो अशा वस्तू त्या प्रदेशामध्ये उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च जास्त येतो अशा वस्तू खरेदी केल्या जात असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची फक्त तुलनात्मक खर्चाचा विचार करून वेगळा सिद्धांत मांडण्याची गरज नाही असं मत हेक्चर ओव्हलीन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सिद्धांताची पार्श्वभूमी झाल्यानंतर प्रामुख्यानं हेक्चर ओव्हलीन सिद्धांताची गृहीत नेमकी काय आहेत या गृहीतांच्या संदर्भातील चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिलं गृहीतक आहे, उत्पादन घटक देशातल्या देशात गतिशील असतात पण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये गतिशील नसतात. म्हणजेच की प्रामुख्यानं उत्पादन घटकाच्या संदर्भामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे काही घटक आहेत या घटकांचा विचार करत असताना पहिला घटक वगळता म्हणजेच की भूमी वगळता इतर जे 3 उत्पादनाचे घटक आहेत
हे 3 उत्पादनाचे घटक देशातल्या देशामध्ये गतिशील असतात. मात्र एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी किंवा स्थलांतरित होण्यासाठी हे घटक इच्छुक असत नाहीत. हे पहिलं गृहीत या ठिकाणी त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं गृहीत आपल्याला सांगता येतं, प्रत्येक उत्पादक घटक गुणात्मकदृष्ट्या एकजिन्सी असतो आणि वेगवेगळ्या देशात ते सारखेच असतात. म्हणजेच की या ठिकाणी त्यांना काय स्पष्ट करायचं आहे की समजा एखादा उत्पादनाचा घटक आहे जो आपल्या देशामध्ये उत्पादित होतो, तोच उत्पादित झालेला घटक दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेला उत्पादित होतो तर गुणाच्या दृष्टिकोनातून तो एकजिन्सी म्हणजेच की एकसारखाच असलेला आपल्याला दिसून येईल. हे त्याचं दुसरं गृहीत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तिसरं गृहीत आपल्याला सांगता येतं, उत्पादनामध्ये स्थिर फलाचा नियम कार्यवाहीत असतो. म्हणजेच प्रामुख्यानं हेक्चर ओहलीन यांनी उत्पादनामध्ये कुठलाही बदल होत नाही असं या ठिकाणी गृहीत घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्थिर उत्पादन फलाचा नियम म्हणजे उत्पादनामध्ये तंत्रज्ञान असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या कुठल्याही बाह्य घटकाचा उत्पादनावरती परिणाम होत नाही असं त्यांचं मत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. चौथं गृहीत आपल्याला सांगता येतं, वाहतुकीचा खर्च नसतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा खुला असतो. म्हणजेच की प्रामुख्यानं देशातल्या देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा वाहतुकीच्या खर्चाचा अभाव असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. पाचवं गृहीत आपल्याला सांगता येतं, दोन्ही देशांच्यामध्ये समान उत्पादन तंत्र वापरलं जातं आणि उत्पादन फलही समान असतं. म्हणजेच की मागे मी तुम्हाला जे गृहीत सांगितलं की उत्पादन फलाचा स्थिर नियम या ठिकाणी कार्यान्वित होतो. म्हणजेच की प्रामुख्यानं दोन्ही देशामध्ये उत्पादन तंत्र समान वापरलं जातं. एक वस्तू तयार करण्यासाठी समानच उत्पादन तंत्र वापरलं जातं. म्हणजेच की जर भारतामध्ये एखादी वस्तू तयार करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असेल तर तीच वस्तू इतर देशांच्यामध्ये तयार करण्यासाठी सुद्धा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचाच वापर केला जात असल्याचं गृहीत प्रामुख्याने हेक्चर ओहलीन यांनी विचारात घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 6वं गृहीत आपल्याला सांगता येतं, फक्त 2 देशांचा आणि 2 वस्तूंचाच विचार केला जाईल. म्हणजेच की हेक्चर ओहलीन यांच्या सिद्धांतातील सगळ्यात महत्त्वाचं गृहीत, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त 2च देश समाविष्ट होतात आणि 2च वस्तू या ठिकाणी उत्पादित केल्या जातात असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 7वं गृहीत आपल्याला सांगता येतं, दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आणि पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. म्हणजेच की दोन्ही देशांच्यामध्ये पूर्ण रोजगार असतो आणि पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व दोन्ही देशांच्यामध्ये दिसून येतं असं एक गृहीत त्यांनी विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 8वं गृहीत आपल्याला सांगता येतं, दोन्ही देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी समान असल्यामुळं विविध वस्तूंची मागणीसुद्धा समान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की दोन्ही देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी समान असतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची मागणीसुद्धा समान असते. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा जो बदल आहे हा बदल होत नाही. सगळ्यात शेवटचं गृहीत आपल्याला सांगता येतं, दोन्ही देशांच्यामध्ये समान आर्थिक आणि वित्तीय धोरण असतं. त्या देशांच्यामध्ये व्यापार चक्रांची निर्मिती होत नाही. ही जी वेगवेगळी गृहीतं आहेत ही वेगवेगळी गृहीतं विचारात घेऊन प्रामुख्यानं हेक्चर ओहलीन यांनी आपल्या सिद्धांताची जी मांडणी आहे ही सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्याचा सिद्धांत नेमका काय आहे त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हेक्चर ओहलीन यांनी काय सांगितलेलं आहे तर देशातील वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा प्रदेशामध्ये किंवा 2 देशांच्यामध्ये वेगवेगळ्या उत्पादन घटकांची सुबत्ता किंवा त्याला आपण विपुलता असं म्हणत असतो. ही विपुलता असते आणि या सुबत्तेमध्ये किंवा विपुलतेमध्ये असलेल्या फरकामुळं 2 देशात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. म्हणजेच की प्रामुख्यानं त्यांनी आपल्या सिद्धांताचं स्पष्टीकरण देत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक काय विचारात घेतलेला आहे तर 2 वेगवेगळ्या देशांच्यामध्ये उत्पादन घटकांची विपुलता असते. उत्पादन घटकांची विपुलता असते हा महत्त्वाचा घटक त्यांनी विचारात घेतलेला आहे आणि 2 देशातील या उत्पादन घटकांच्या विपुलतेत असलेल्या फरकामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची निर्मिती होते असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. प्रामुख्यानं हेक्चर ओहलीन यांच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण पाहत असताना
त्यांनी सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हे आंतरस्थानीय आणि आंतरविभागीय व्यापाराचं वैशिष्ट्यपूर्ण असं उदाहरण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच उत्पादनाचे आंतरदेशीय विशेषीकरण आणि आंतरराष्ट्रीय विशेषीकरण या ठिकाणी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची निर्मिती होते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो. म्हणजेच की या ठिकाणी दोन घटक महत्त्वाचे आहेत, आंतरदेशीय विशेषीकरण आणि आंतरराष्ट्रीय विशेषीकरण. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची निर्मिती होते. ओहलींच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती वस्तू देशात तयार करण्यापेक्षा बाहेरून आणणं पैशाच्या दृष्टीने विचार करता स्वस्त पडतं. म्हणजेच की त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार नेमका का निर्माण होतो याचं कारण स्पष्ट करत असताना काय सांगितलेलं आहे, तर एखादी वस्तू देशात तयार करण्यापेक्षा ती बाहेरून आणणं पैशाच्या दृष्टिकोनातून स्वस्त असल्याचं मत त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं वस्तूच्या किमतीमध्ये असा फरक पडण्याचं कारण त्यांनी ज्यावेळेला विचारात घेतलं त्यावेळेला त्यांनी काय सांगितलेलं आहे कारण, तर उत्पादक घटकाच्या पुरवठ्यामध्ये होणारा फरक, उत्पादक घटकांच्या पुरवठ्यामध्ये होणारा जो फरक आहे या फरकामुळं प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची निर्मिती होते. उत्पादन घटकांची विपुलता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामागे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला उदाहरण पाहता येतं. उदाहरण आपल्याला सांगता येतं की भारत आणि चीन हे जे काही दोन देश आहेत, या दोन देशांच्यामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं कामगार हा उत्पादनाचा घटक मोठ्या प्रमाणावरती या देशांच्यामध्ये उपलब्ध आहे. उलट परिस्थितीमध्ये कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांच्यामध्ये जमीन हा घटक मुबलक प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या सिद्धांताला आपण उत्पादन घटकाच्या सुबत्तेचा सिद्धांत किंवा घटक प्रमाण विश्लेषणाचा सिद्धांत असं सुद्धा म्हणत असतो. प्रामुख्यानं नैसर्गिक कारणाने किंवा इतर काही कारणाने उत्पादनाचे काही घटक एका देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये असतात, तर दुसऱ्या देशामध्ये त्याची दुर्मिळता असलेली आपल्याला दिसून येते. मात्र उत्पादन साधनांची ही विपुलता किंवा दुर्मिळता मागणीच्या संदर्भामध्ये विचारात घ्यावी लागत असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक देश कोणती वस्तू उत्पादन करायची आणि कोणती वस्तू आयात करायची हे उत्पादन साधनांची उपलब्धता विचारात घेऊन ठरवत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की आपल्या देशामध्ये कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं हे देश कशावरून ठरवतो, तर आपल्या देशामध्ये ती वस्तू उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही नैसर्गिक साधनसामग्री आहे, ही नैसर्गिक साधनसामग्री उपलब्ध आहे की नाही यावरून तो देश ती वस्तू उत्पादन करायची किंवा आयात करायची हे ठरवत असलेलं आपल्याला दिसून येतो. ओहलीन यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक देशाला वस्तूचं उत्पादन करत असताना देशातील स्वस्त आणि विपुल उत्पादन घटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जर केला तर तुलनात्मक लाभ होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की आपल्या देशामध्ये एखादी वस्तू तयार करत असताना ती स्वस्त आणि विपुल प्रमाणामध्ये जर उपलब्ध असेल तरच ती कमी खर्चामध्ये आणि सुलभरित्या उत्पादित होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या अनुषंगानं प्रामुख्यानं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांच्या संदर्भामध्ये त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये जमीन भरपूर प्रमाणामध्ये आहे, पण श्रम आणि भांडवल कमी असल्यामुळं जमीन या घटकांचा वापर करून गहू आणि लोकर यांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये केली जाते. उलट परिस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये भांडवल हा घटक विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने लोखंड, कोळसा, यंत्रसामग्री इत्यादी वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केले जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं ऑस्ट्रेलिया गहू आणि लोकर इंग्लंडला निर्यात करेल आणि त्याच्या बदल्यामध्ये लोखंडी वस्तू आणि यंत्रसामग्री इत्यादीची जी आयात आहे ही आयात करेल आणि हा जो व्यापार आहे हा व्यापार दोन्ही देशांना यानंतर आपण हेक्चर ओहलींच्या सिद्धांतावरती केले गेलेले ज्या काही टीका आहेत
या टीका कुठल्या आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिली टीका आहे अवास्तव ग्रहिते. प्रामुख्यानं ओहलींचा सिद्धांत अनेक अवास्तव ग्रहितावरती आधारित असल्यामुळं तो वास्तव परिस्थितीचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून अपुरा असल्याची टीका त्याच्या सिद्धांतावरती केले गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची दुसरी टीका आपल्याला सांगता येते मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष. प्रामुख्यानं सिद्धांतावरती टीका करत असताना विजन होल्डसन यांनी सांगितलेलं आहे की वस्तूच्या किमती फक्त उत्पादन घटकांच्या किमतीवरून म्हणजेच की उत्पादन खर्चावरून ठरत नाहीत. वस्तूच्या किमती तिच्या उपयोगितेवरून म्हणजेच मागणीवरून ठरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच की सिद्धांतामध्ये पुरवठ्याची बाजू विचारात घेतलेली आहे मात्र मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची तिसरी टीका आपल्याला सांगता येते उत्पादन घटकांचे अस्पष्ट स्पष्टीकरण. सिद्धांतामध्ये उत्पादन घटकांच्या तुलनात्मक विपुलतेची कल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. उत्पादन घटकांच्या गतिशीलतेबाबत केलेलं विश्लेषण अयोग्य असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. भांडवल, संयोजक, श्रम या उत्पादन घटकांचा पुरवठा बदलता येतो याचा विचार सिद्धांतामध्ये केला गेलेला नाही. ही एक टीका या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची चौथी टीका आपल्याला सांगता येते उत्पादन घटकांच्या विपुलतेनुसार उत्पादन तंत्राचा वापर नाही. सिद्धांतामध्ये प्रत्येक देश उत्पादन घटकाच्या विपुलतेला सोयीस्कर असं उत्पादन तंत्र वापरतो तसेच समान उत्पादन तंत्र गृहीत धरलेलं आहे. पण सध्याच्या या यांत्रिक युगामध्ये हे अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विविध उत्पादन तंत्राचे फायदे या सिद्धांताने विचारात घेतलेले नाहीत. त्याचबरोबर उत्पादन घटक गुणात्मकदृष्ट्या एकरूप असणं शक्य नाही. ओहलींनी याबाबत व्यक्त केलेलं जे काही मत आहे हे चुकीचं असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची पाचवी टीका आपल्याला सांगता येते असंदिग्ध सिद्धांत. हॅबलरच्या मते हा सिद्धांत वास्तववादी जरी असला तरी तो असंदिग्ध स्वरूपाचा आहे. सर्वसाधारण समतोल विश्लेषण पद्धतीचा विकास करण्यामध्ये हा सिद्धांत अयशस्वी ठरलेला आपल्याला दिसून येतो. या सिद्धांतामध्ये आंशिक समतोलाचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे हा सिद्धांत संदिग्ध स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सहावी टीका आपल्याला सांगता येते अवास्तव सिद्धांत. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापारावरती वाहतूक खर्चाचा महत्त्वाचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. सध्याच्या कालावधीमध्ये व्यापारावरती अनेक स्वरूपाचे निर्बंध घातले जातात. प्रत्यक्षामध्ये पूर्ण रोजगार आणि पूर्ण स्पर्धा आढळणं शक्य नसल्यानं हा सिद्धांत अवास्तव असल्याची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सातवी टीका आपल्याला सांगता येते उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता असलेल्या आपल्याला दिसून येते. धर्म, रूढी, हवामान या ज्या बाबी आहेत या बाबींचा आवडीनिवडीवरती परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचा विचार सिद्धांतामध्ये केला गेलेला नाही. ही एक टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. आठवी टीका आपल्याला सांगता येते दोन देश, दोन उत्पादन घटक व दोन वस्तू प्रत्यक्ष अशक्य असलेल्या आपल्याला दिसून येतात. सिद्धांतामध्ये दोन देश, दोन उत्पादन घटक आणि दोनच वस्तूंचा विचार या ठिकाणी हेक्चर ओहलीन यांनी मांडलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक देश, अनेक उत्पादन घटक आणि अनेक वस्तू यांचा वापर होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे हा सिद्धांत प्रत्यक्षात लागू पडत नाही. ही एक टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर शेवटची टीका आपल्याला सांगता येते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उत्पादन घटकाच्या सुबत्तेमुळे उत्पादन खर्चात फरक हे एकमेव कारण नव्हे. सिद्धांतामध्ये उत्पादन घटकांच्या सुबत्तेमुळे किंवा विपुलतेमुळे वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये फरक पडतो आणि किमतीमध्ये सुद्धा फरक पडतो हे एकमेव कारण नसून
अनेक कारणांच्या पैकी एक कारण आहे. आज अनेक कारणांनी विज्ञान तंत्रज्ञान असेल, दळणवळणातील प्रगती असेल, नवीन वस्तूची लोकप्रियता असेल, शासनाचे निर्बंध असतील, या वेगवेगळ्या कारणांच्यामुळे किमतीमध्ये फरक पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा विचार प्रामुख्यानं सिद्धांतामध्ये केला गेलेला नाही. अशा पद्धतीनं हेक्चर ओहलीन यांच्या सिद्धांतावरती ज्या वेगवेगळ्या टीका आहेत त्या टीका केलेल्या आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.